समोर पहा पूर्ण वाशिष्ठी नदी दिसते. या साईडला समोरच्या साईडला आहेत ना चिपळूण शहर आहे आणि हे गोळकोट गाव आहे. पूर्ण इथे गोळकोटचा ब्रिज आहे. हा बघा इथे मगरी आहेत दोन. ह्या दोन आहेत ना, ह्या मगरी आहेत बघा. नमस्कार, मी डॉल्फिनवालामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आता आहेत ना मी आपल्या घरापासून 50 किलोमीटर लांब आलोय, ते म्हणजे चिपळूण शहरामध्ये. आणि चिपळूण शहरामध्ये आहेत ना गोळकोट या गावात आलोय. आणि आता गोळकोटमध्ये आहेत ना मी लंडन रोड आहे ना तिथे आलोय. तिथून जो नजारा दिसतोय ना एक कमालीचा, तुम्ही पाहून घ्या. समोर पहा पूर्ण वाशिष्ठी नदी दिसते. या साईडला समोरच्या साईडला आहेत ना चिपळूण शहर आहे आणि हे गोळकोट गाव आहे. पूर्ण इथे गोळकोटचा ब्रिज आहे. आणि साईडला बघा किती नारळाची झाडं लावलेली आहेत. एका कडेने बघा नारळाची झाडं लावली आहेत. हे बघा ह्या साईडला पण नारळाची झाडं आहेत. ह्या खालच्या साईडला आहे ना आपल्या साईडला नदी जाते वाहत, म्हणजे जे दाभोळ बंदर बोलतात ना त्या साईडला आहे. अंजनवेलला समुद्राला मिळते ही वाशिष्ठी नदी जाऊन. ह्या साईडला बघा मासेमारी करायला गेलेत बोटीने. हे बघा इथे मासेमारी करतायत. त्या साईडला सुंदर नजारा आहे बघा. त्या साईडने रोड आलाय आणि इकडे पुढे जाऊन आहेत ना रोड संपलाय. मी पुढचा पण व्ह्यू दाखवतो तुम्हाला. किती सुंदर नजारा आहे बघा. आता पाऊस नाही आहे त्यामुळे ना वातावरण एकदम व्यवस्थित झालंय. आता मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो किती सुंदर नजारा आहे. तर तुम्ही पाहू शकता आपण आता नारळाच्या बागेत झालोय. म्हणजे आपल्याकडे आंब्याची बाग दिसते पण ह्या साईडला नारळाची बाग आहे बघा. एकदम कडेला झाडं लावलेली आहेत आणि झाडांचा फ्लो बघा कुठे गेलाय. बाहेरच्या साईडला झाडं एकदम झुकलेली आहेत बघा, लाईनमध्ये आहेत. सर्व नारळांचा शेप आहेत ना एका लाईनमध्ये आहे बघा. असे बाहेरच्या साईडला झाडं गेलेत बघा. उंच एकदम नारळाची झाडं आहेत. वरच्या साईडला आहेत ना पूर्ण घर आहेत ही बघा. वरच्या साईडला घर आहेत. म्हणजे तुम्हाला गोव्यात आल्याची फील येते बघा. घरांकडे पाहून बघा गोव्यात आल्यासारखं वाटतं. आणि ह्या साईडला बघा नदीचे पार्ट झालेत बघा. ह्या साईडला एक नदीचा फ्लो गेलाय, मध्ये एक गेलाय आणि ह्या साईडला दोन गेलेत. वरच्या साईडला एक ब्रिज कडून नदी येते, इकडून नदी येते आणि ह्या साईडला खालच्या साईडला वाहत जाते फक्त. सुंदर आहे नदी. तर इकडे समोरच्या साईडला आहेत ना परशुरामचा घाट आहे. इथून दिसतोय तो बघा. इथे समोरच्या साईडला आहेत ना इथे परशुराम घाट आहे आणि ह्या साईडला आहे ना परशुराम मंदिर आहे इथे डोंगराच्या वरती. आणि ह्या साईडला वरती गेलो ना तर खेड वगैरे शहर आहे पाहू शकता. आणि इथे आहेत ना ही पूर्ण मध्ये मध्ये बेट तयार झालेले आहेत बघू शकता. म्हणजे पूर्ण केरलासारखं इकडे सीन आहे. आपण अजून पुढच्या साईडला जाऊया आणि बघूया किती सुंदर नजारा आहे इकडे. चल तर मग पुढे जाऊया आणि बघूया किती सुंदर नजारा आहे. तर आता आहेत ना आपण इथे जेटीवरती आलोय. ह्या साईडला बघा छोटी जेटी आहे. आपल्या साईडला आहेत ना भरपूर मोठी जेटी आहे पण ह्या साईडला आहेत ना छोटे छोटे जेट्या बनवल्या आहेत. ह्या साईडने आहे ना पाकडे खाली यायला. त्या साईडला असं बनवून ठेवलंय थोडा बंधारा. ही जेटी एकदम छोटी आहे बघा. आणि इथे आहेत ना बोटी पार्क करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे आपल्याकडच्या बोटींचा शेप आणि इकडच्या बोटींचा शेप थोडा वेगळा आहे बघा. म्हणजे तुम्हाला फरक जाणवेल त्याच्यात बघा. अँकर करून ठेवलेले आहेत. आणि नजारा बघा किती कमालचा आहे. तो माड बघा किती सुंदर दिसतोय बघा. एकदम भारी आहे. पूर्ण ही वाशिष्ठी नदी आहे. आणि ढग आहेत ना सर्व पावसाचे ढग आहेत बघा. किती कमालीचा नजारा दिसतोय बघा. समोरच्या साईडला पण आहेत ना दोन बोटी पार्क करून ठेवलेल्या आहे. हा समोरचा भाग आहे ना हा काशी गाव आहे. या गावाला काशी बोलतात. आणि या वरच्या साईडने आहेत ना रोड गेला असं सरळ. या साईडला पण नारळाची झाड आहेत. हे सुंदर नजारा आहे. मी तुम्हाला अजून पण पुढपर्यंत चालत जातो आणि दाखवतो किती मस्त नजारा आहे. म्हणजे आपल्या इकडे असा नदीचा व्ह्यू बघायला भेटत नाही पण या साईडला आहे ना एक सुंदर नदीचा व्ह्यू आहे. अशा पद्धतीने रस्ता आहे बघा. आणि या वरच्या साईडला आहेत ना हा पूर्ण गाव आहे. इकडे पुढे जाऊन आहेत ना रस्ता संपतोय. इथे बघा बेट तयार झालीत छोटी छोटी. ही सर्व आहेत ना मँग्रोजची झाडं आहेत. आणि इथे नारळाची झाडं सुद्धा आहेत त्याच्यामध्ये बघा. या साईडला सोनगाव वगैरे गाव आहेत. सोनगाव धामणदेवी. म्हणजे सुंदर नजारा आहे. आपण पुढे पुढे चालत जाऊया आणि बघूया अजून वाशिष्ठी नदीचा सुंदर नजारा. एकदम भारी वाशिष्ठी नदी आहे. चल तर मग जाऊया पुढच्या साईडला.
तर आता आहेत ना मी गोलकोटच्या ब्रिजवरती आलोय आणि समोरच नाही मला गोविंदगड किल्ला दिसतोय. तर गोविंदगड किल्ला या डोंगरावरती आणि इकडे आहेत ना गोलकोट भोयवाडी आहे आणि इथे आहेत ना मैदान आहे गोलकोटचा आणि हा ब्रिज आहे गोलकोटचा पाहू शकता. पूर्ण नदी आहे, ह्या साईडनी पण नदी वाहते इकडे जाते आणि त्या साईडनी पण येते. मगाशी आपण तिथे होतो ह्या साईडला आहेत ना शाळा आणि कॉलेज आहे बघा डोंगरावरती. तर ह्या नजाऱ्यासोबत आहे ना अभ्यास करायला किती मजा येते असेल बघा. हा पूर्ण ब्रिज आहे, ह्या साईडने नदी वाहते आणि खाली आहेत ना बोटी वगैरे भरपूर पार्क करून ठेवलेल्या आहेत. पलीकडच्या साईडला दाखवतो तुम्हाला. बघा केवढी मोठी नदी आहे बघा आणि ब्रिज पण किती उंच आहे बघा. भरपूर उंच ब्रिज आहे आणि ह्या साईडला आहे ना पूर्ण चिखलाची जागा आहे बघा. चिखल ह्या साईडला नारळाची झाडं वगैरे लावून ठेवलेली आहेत. आता थोड्याच वेळात आहेत ना सनसेट वगैरे होईल तर सुंदर नजारा आहे. ब्रिजवरून गाड्या पण जात आहेत आणि हा व्ह्यू आहेत ना कमालीचा दिसतोय. म्हणजे आपल्याला रोज रोज असं बघायला भेटत नाही, पण मी इथे आता गोलकोटला माझं मामाचं घर आहे त्यामुळे मी इथे आलोय आणि इथून जो नजारा बघायला भेटतोय ना एकच नंबर आहे बघा. अजून आपल्याला धक्क्यावरती जायचंय. आता आपण तिकडून लंडन रोड करून स्टार्ट केलं होतं फिरायला. आता आपण धक्क्यावरती जाऊ, त्यानंतर गोलकोट भोईवाडीच्या इकडे पुढे पुढे जाऊ बाजाराच्या साईडला. चाल तर मग आता आपण धक्क्यावरती जाऊया आणि धक्क्यावरचा पण नजारा बघूया. त्यात ना आपण गोलकोटच्या धक्क्यावरती आलोय. साईडला बोट आहे आणि ह्या साईडला आहेत ना सर्व एक्सरसाइज करायचं सामान आहे बघा. हे बघा, हे आमच्या शाळेत असं लावलेलं होतं पहिल्यांदा, त्यात इथे बघायला भेटतंय. आणि ह्या साईडला आहे ना एक मोठं झाड आहे, सावली बघा केवढी मोठी आहे. समोरच्या साईडला आहेत ना माणसं फिशिंग करायला आलेत. आपण बघूया त्यांना काय भेटलंय. ह्या साईडला आहेत ना पूर्ण बघा रेलिंग वगैरे व्यवस्थित आहेत. खालच्या साईडला बोट बांधून ठेवलेले. आता पाणी ओढलंय ना त्यामुळे नाही बोटी खाली गेल्यात, नाहीतर इथं पायऱ्या बनवून ठेवल्या आहेत बघा. ते पायऱ्यांपर्यंत आहेत ना पाणी वरती येतं. मग इथून समोर आहेत ना परशुराम घाट पण दिसतोय आणि ह्या साईडला आहेत ना ह्या साईडला काशी गाव आहे. समोरच्या साईडला बघूया आपण अजून. तर नजारा बघा किती कमालीचा दिसतोय. माझ्या मागच्या साईडला बघा एक झाड आहे मध्ये लावलेलं आणि सुंदर नजारा दिसतोय. आणि ह्या साईडला पण आहेत ना झाडं लावलेली आहेत. म्हणजे या साईडला आहेत ना मासेमारी चालत नाही जास्त, त्यामुळे अशा पद्धतीचा बनवलेला आहे जेट्टी. म्हणजे हा धक्का आहे. आपल्या साईडला थोड्या वेगळ्या पद्धतीचे धक्के बघायला भेटतील तुम्ही, म्हणजे जेट्टी असते ती. तर आता आहेत ना हे बोट निघाले बघा, पलीकडे ये जा करण्यासाठी काम करते ते. तर मस्त नजारा आहे बघा, एकदम भारी नजारा आहे. चिपळूणच्या इंद्रॉन ब्रिज वरती आलोय आणि इथून आहेत ना मला मगरी दिसत आहेत बघा. किती मोठे मोठे मगरी आहेत बघा, दोन. ह्या बघा इथे मगरी आहेत दोन. ह्या दोन आहेत ना ह्या मगरी आहेत बघा, किती मोठ्या मगरी आहेत बघा. मगाशी आहेत ना इथे भरपूर मगरी होत्या, पण आता आहेत ना त्या कुठेतरी गेल्यात. पाणी उठलंय त्या साईडला बघा, त्या साईडला पाणी हलतंय बघा. तिथे मगर आहे, ती बघा मगर आहे इथे. त्या साईडला पण आहेत बघा, ह्या मगरी आहेत. ह्या मगरी आहेत इथे. आणि ह्या साईडला बघूया आता आपण. या साईडला मगरी नाही आहेत बघा. ब्रिज बघा केवढा मोठा आहे. तर मागच्या साईडला आपण त्या साईडला गेलो होतो आणि ह्या साईडला आहे ना पूर्ण चिपळूण शहर आहे बघा. तर ह्या साईडला आपली वेल्दूर वगैरे गाव आहेत, आपली गाव ह्या साईडला आहेत आणि ह्या साईडला कराड वगैरे आहे. तर असं आहे, आपण गोलकोट थोडक्यात फिरण्याचा प्रयत्न केलेला. जर का आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा डेली व्हिडिओ पाहण्यासाठी मी डॉल्फिनवाला आहे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.